हिंदू समाजाकडून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आज महाआरती होते, तुम्ही स्वतः या ठिकाणी केली आहे, काय एकंदर उत्साह इथं पाहून वाटतंय? बघा, आमच्या हिंदू धर्मामध्ये, आमच्या हिंदू सनातन धर्मामध्ये वऱ्हा जयंतीला एक फार आगळं वेगळं महत्त्व आहे. वऱ्हाला आम्ही विष्णूचा तिसरा अवतार मानतो आणि म्हणूनच हिंदू म्हणून अगर पूर्ण समाज आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये एकत्र येऊन अगर वऱ्हा जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होत असेल तर आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू समाज हा एकत्र येणं हे फार चांगली चिन्ह आहे, ही चांगली गोष्ट आहे, चांगला संदेश आहे. आणि म्हणून वऱ्हा जयंती ही दरवर्षी अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा होणार. ज्याला जी मिरची लागायची असेल ते त्यांनी घरात झोंबत बसावं, आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. शेवटी हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे. आम्ही कोणाच्याही धर्मामध्ये कोण आपले ईद मोहरम या मिरवणुका काढतात, कधीही हिंदू समाज त्याच्यामध्ये अडचण आणत नाही. एक तुम्ही पत्रकार मित्र म्हणून मला एक अशी घटना दाखवा जिथे ईद मोहरम कुठल्याही अशा मिरवणुकीमध्ये हिंदू समाजाने कुठल्याही वाकड्या नजरेने पाहिलेला आहे. मग आम्ही आमचे सणासुदी साजरा करत असताना, आमच्या जयंत्या साजरा करत असताना कोणालाही दुसऱ्याला त्याच्याबद्दल वाकड्या नजरेने बघण्याचा अधिकारच नाही. मी 2-3 दिवसापासून पाहतोय, जेव्हापासून मी मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहिलेलं आहे, आम्ही हिंदू समाजाने वऱ्हा जयंती साजरी करण्याचा निश्चय केला. खूप लोकांना याच्या हिरव्या मिरच्या लागलेल्या आहेत, त्यांचे काय काय गोष्टी आमच्या इंटरव्ह्यूमध्ये बोलतायत. मग आम्ही तुमच्या ईद आणि मोहरमच्या वेळी तुम्हाला सांगितलं की बाबा असंच करा, ह्याच प्राण्याला वापरा, तुम्ही असेच कपडे घाला, अशी टोपी घाला, एवढीच दाढी वाढवा, चालेल का तुम्हाला? आम्ही नियम घातले तर चालतात नाही, तर तुम्हाला कोणी अधिकार दिला आम्हाला सांगायला की वऱ्हा जयंती करू नका? तुम्हाला तोच प्राणी कशाला पाहिजे? आता तुम्हाला डुकराचा चेहरा चालत नाही तर आम्ही काय करायचं? आमच्या चूक नाही ना. ठाकरे गटाने सोलापूरमध्ये आंदोलन केलं तुमच्या विरोधात आणि वऱ्हा देवताचे फोटो सुद्धा या ठिकाणी. परत सांगतो, हेच तर बोलतोय ना, ज्यांचं राजकीय धर्मांतर झालंय, आता ठाकरे गटाला उभाटाला मुल्ला मौलवी जास्त जवळचे झालेले आहेत. त्यांचीच दाढी कुरणामध्ये त्यांचं अर्ध आयुष्य जात आहे. त्यांचाच तो जो प्रमुख आहेत उद्धव ठाकरे, तो अर्धा त्याचा धर्मांतर झालाय. आता उद्धव खान किंवा उद्धव शेखच लावलं पाहिजे त्याच्या नावापुढे. म्हणून ठाकरे गटाने अपेक्षित असं आंदोलन केलंय. मुळामध्ये वऱ्हा जयंतीच्या निमित्ताने, ज्याला मी विष्णूचा तिसरा अवतार समजतो, ज्यांनी पृथ्वीच्या रक्षणासाठी त्यांनी ते अवतार स्वीकारला, त्याचा अगर तुम्ही वऱ्हा जयंतीच्या निमित्ताने अगर तुम्ही आंदोलन करत असाल ना, तर ह्याच्यापेक्षा मोठा हिंदू धर्माचा अपमान नाहीच आहे. विरोधक असं म्हणतात की एका समाजाला उचकवण्यासाठी हे मग आमच्या गायीकडे वाकड्या नजरेने पाहिलं जातं, ते हिंदू समाजाला उचकवण्याचा विषय नाही. ज्या गायीला आम्ही आमच्या माता समजतो, राज्यमाताचा दर्जा इथे दिलेला आहे आमच्या राज्यामध्ये, तर मग का कत्लखाने काही सुरू आहे? का वाकड्या नजरेने पाहिलं जातं? बीफ हम खाएंगे नाही जाहीर करून टाका ना. मग तुम्ही केला तर चालतं, आम्ही वऱ्हाची पूजा केली तर तुम्हाला मिरच्या लागतात. गोरक्षकांनी आज सदाभाऊ खोत यांच्यावरती पुण्यामध्ये हल्ला केलेला आहे. सदाभाऊ खोतांनी पण थोडा आपलं भाषा आवरावी. ज्या पद्धतीने गौरक्षक आपल्या स्वतःच्या जीवाची काही पर्वा न करता गायींची सेवा करतात, गायीचं संरक्षण करतात, त्यांना सगळ्या पद्धतीने आपण त्यांना ताकदच दिली पाहिजे. म्हणून सदाभाऊ खोतांनी असे कुठलेही वक्तव्य करू नये ज्याच्यामुळे हिंदू समाजाचा अपमान होईल. नाहीतर मग गौरक्षक पण आपल्या पद्धतीने त्यांना धडा शिकवतील. म्हणून त्यांनी माफी मागावी असं तर मी सांगेन. नुकतंच तुम्ही एक फेसबुकवर पोस्ट केलेला आहे व्हिडिओ जरांगेंबद्दल, काय आपल्याला म्हणायचं? एक लक्षात घ्या, आरक्षण आंदोलन कोण करत असेल, लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे, त्याच्यात काही दुष्परिणाम. पण अस्सल मराठे जे असतात ना, रक्तानी मराठे, ते कधीही कोणाच्या आईवर बहिणीवर कधी काही अपशब्द बोलत नाही. छत्रपती शिवरायांनी हेच तर शिकवण आम्हाला दिली. स्वराज्याच्या मध्ये कुठल्याही माता भगिनीला, मग ती शत्रूचे पण असेल, महाराजांनी कधीही तिच्यावर अन्याय व्हायला दिले नाही. मग तुम्ही स्वतःला मराठा अगर समजत असाल तर फडणवीस साहेबांच्या आईवर विरोध बोलण्याची हिंमत कशा करता? अपशब्द बोलण्याची हिंमत काय करता?
मग आम्ही पण 96 कोळी मराठी आहेत, मग वळवळणाऱ्या जीभला आम्हाला पण नीट करायला लागेल. आमच्या मराठा समाजाचा कोणालाही अपमान करायला देणार नाही. म्हणजे लक्षात ठेवावं आणि पुढच्या वेळी आपला थोबाड उघडावं एवढं जरांगेला सांगतो. सातत्याने जरांगे आहेत ते बघा, खालच्या भाषेत बोलताना पाहायला मला तेच म्हणणं आहे ना, शशिकांत शिंदे सुद्धा आज समर्थन करताना पाहायला मिळालं. त्यांचं म्हणणं आहे फडणवीस मराठा समाजाची फसवणूक करतात. अहो, ज्या आदरणीय फडणवीस साहेबांनी एक मुख्यमंत्री म्हणून मराठा समाजाला आरक्षण दिलं त्यांनाच तुम्ही अपशब्द म्हणताय. तुमचे नेते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा दिलं का? एवढे वर्ष महाराष्ट्राचं राजकारण दिलं का? मग ज्या फडणवीस साहेबांनी दिलं त्यांना कसं अपशब्द? मग तुमचा मराठा समाजावर प्रेमाचं प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आणि म्हणून ह्या संबंधित तुमचे काही बाकी प्रश्न असतील ना, आमच्या उपसमितीचे अध्यक्ष आहेत विखे पाटील साहेब, त्यांना विचारा. नहीं, अपोज करने को हम लोग भीख कहाँ डालते हैं? हम लोग उनको कहते हैं क्या, ईद ऐसे ही मनाओ, मुहर्रम की मिरौनुक ऐसे ही निकालो, उसमें जिस तरीके से जानवरों को अलग अलग तरीके से उनको मारा जाता है, नुकसान, हम लोग बोलते हैं क्या तभी? अगर हम तुम्हारे त्योहारों के बीच में कुछ बोलते नहीं तो तुम भी हमारे त्योहारों के बीच में इस तरीके का कुछ भी बात करना नहीं. हम हमारे विष्णु भगवान के जो तीसरे अवतार वराह की जयंती मना रहे हैं, तो किसी को भी मिर्ची लगने की कोई जरूरत नहीं और हम लोग उसके ऊपर भीख डालते नहीं. ऐसा आरोप लगा रहे हैं. मैं अपने अगर धर्म में जिस वराह को विष्णु का अवतार, विष्णु भगवान का अवतार माना जाता है, उनकी अगर मैं जयंती मना रहा हूँ तो क्यों चिढ़ा रहा हूँ? तो फिर उस धर्म के माध्यम से जिस धर्म की आप बात कर रहे हैं, जिस जिहादियों की आप बात कर रहे हैं, तो उनके तरफ से अगर हमारे गाय की तरफ गंदी नज़र से देखा जाता है, गाय को कत्ल करने तक की इनकी, जिस गाय को हम हमारे भगवान मानते, हमारी माँ मानते, तभी फिर इन लोग को हिंदू समाज के बारे में सोचते नहीं है लोग. आपने सिलेबस में डालने की बात कही, उनका कहना है, उनकी तरफ से कुछ लोग कह रहे हैं कि त्योहार तक बात ठीक है, लेकिन आप सिलेबस में डाल रहे तो हमारा बच्चा वो क्यों पढ़े? तो फिर हमारे बच्चों ने वो औरंगिया के बारे में क्यों पढ़ना चाहिए? तो सालों साल सिखा रहे. वो टिपिया के बारे में क्यों सिखाना चाहिए जिसने हिंदुओं का द्वेष किया? अब हमारा ये हिंदू राष्ट्र है, हमारे हिंदू राष्ट्र के अंदर हम हमारे सनातन धर्म के बारे में ही सिखाएंगे, पाकिस्तान और बांग्लादेश में जाके नहीं सिखाएंगे. तो इसलिए जल्द ही हमारे मुख्यमंत्री जी हिंदू समाज की सुनेंगे और फिर सभी को वराह जयंती के बारे में पढ़ना ही पड़ेगा. कोई दूसरा हमारे इस हिंदू राष्ट्र में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी का संविधान चलता है, शरिया कानून नहीं चलता, मदरसे नहीं चलते इधर, तो याद रखना चाहिए. ऐसी कोई मालूमात होगी तो उसके ऊपर हम लोग कार्रवाई करेंगे. निर्बल मालूमात नहीं. ठाकरे जो है वो कह रहे हैं कि भारत पाकिस्तान का मैच जो है वो नहीं होना चाहिए और सिंदूर का सिंदूर ठंडा हो गया है. उनको उनके जब सांसद लोकसभा के बाद चुन के आते तभी उधर हरा गुलाल उड़ाया गया, पाकिस्तान जिंदाबाद बनाया गया. अभी उद्धव ठाकरे कहीं भी जाते जय श्री राम के नारे नहीं लगते, अल्लाह अकबर के नारे लगते, सर तन से जुदा वाले नारे लगते. तो तभी वो उद्धव खान को फर्क नहीं पड़ता है. तभी उसका तो राजकीय धर्मांतर हो चुका है. उसने तो हिंदुओं की बात ही करनी बंद करनी चाहिए. कल अगर इंडिया पाकिस्तान का मैच होएगा ना तो ये लोग बुरखा पहन के पाकिस्तान के बाजू में सर तन से जुदा तर सन से जुदा बोल के बैठेंगे. तो हिंदू समाज की तरफ कोई भी देखेगा ना तो हम अपनी तीसरी आंख खोलना जानते हैं. आरजेडी के नेता हैं अब्दुल सिद्दीकी, हिंदुओं को संविधान और सोशलिज्म सीखना चाहिए. नहीं, उन्होंने कहा है कि जो हिंदू है, भाई सुना नहीं, आप पूरा दुनिया के बारे में पूछेंगे फिर बोलेंगे ट्रम्प ने गाल क्यों खुजाया, उसने ये क्यों खुजाया, कैसे. चलो मला पुढे आधी 4-5 आहे. सर, पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या 5व्या आणि 7व्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी आता दारूची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलाय. तुम्ही काय निर्णय? बघा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये हिंदू समाजाच्या मताचा आदर करून प्रत्येक महापालिका असो तो जिल्हाधिकारी निर्णय घेतोय. शेवटी त्या भागातल्या लोकांची मागणी तशी आहे, हिंदू समाजाची भावना त्याबद्दल आहे आणि म्हणून अशाबद्दल कोई निर्णय घेत असतील ज्याच्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखवत नसतील
तर चांगलीच गोष्ट आहे ना, देवेंद्र जी के स्वागत करायला पाहिजे. देवेंद्र जी के माताजी के बारे में अभद्र टिप्पणी की जा रही है. वैभव खेडेकर हे देखील आता भाजपमध्ये सहभागी ते त्या बाबतीमध्ये पक्षप्रवेश पक्ष ह्याच्याबद्दल अधिकृत भूमिका आमचे प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाण साहेब घेतील. मनोज जरांगे पाटिल अभद्र टिप्पणी कर रहे हैं, देवेंद्र जी के माताजी के बारे में टिप्पणी कर रहे हैं, कैसे देखते हैं? देखिए, जो असली मराठा होता है ना, जो खून से मराठा होता है, वो ऐसा कभी किसी के माँ के बारे में गलत बोल ही नहीं सकता. छत्रपति शिवाजी महाराज की यही तो सीख हम सबको है. कभी उन्होंने अपने दुश्मनों के भी माता बहनों की तरफ गंदी तरीके से नहीं देखा. तो अगर हम छत्रपति शिवाजी महाराज को मानते हैं और उनके माध्यम से अगर हमको आगे बढ़ना है, तो जरांगे पाटिल ने वापस इस तरीके से बात नहीं करनी चाहिए, वरना हमको भी जुबान खींचने की पूरा हट आता है. फिशरी और पोर्ट्स आपके पास है, कई सारे ऐसे इलाके हैं जो पोर्ट के अंदर आता है, वहाँ पे इलीगली लैंड जो है वो अधिग्रहण किया जा रहा है, कब्जा. तो आप मालूमात दीजिए. जैसा मिरकरवाड़ा साफ कर दिया, वैसे वो सारे एरिया साफ किए जाएंगे. थैंक यू सर.